ही आहे आमची शाळा। मजा चालले पोरींची। नीलिमा इकडे राहिली रे, त्याच येत नाही। मॉनिटर सर यू चला बस झाला। एखादी सुरुवात करायला बस बरेच वर्ष जवळजवळ आपण 1996 पासून आज आपण एकत्र 28 वर्षानंतर आज मित्र मैत्रिणी मंडळ भेटत आहोत। सर्वांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। आणि याच परंपरेला समाधानाने स्वागत करूया मान्यवरांचे। अरे येतोय ना अरे पोरी हसायला बसायच्या माया तुझ्यान भेटीची घेऊन पोरा बालांना ओटी भरतन नवस करले डोंगराला नूर येते जत्रचे दिसा पालखीला नाचन गुल्लाला उरवून चैताचे महिन्यान ग या शाळेत शिकलो पूर्ण सिटीत राहतो आता पण पहिल्या पण तेच राहायचो नाही आता तुझा गाव ही सामान्य राजकीय क्षेत्रामध्ये आहे आता
आताच्या टर्मला ग्रामपंचायत सदस्य होतो. आता आमची कार्यकाळ संपलेली आहे म्हणून माझी सदस्य म्हणून माझी ओळख सांगता येईल. मी नंदकुमार जगन्नाथ म्हात्रे, राहणार बीडवागले. आत्ताचं कार्यात म्हणून पोलीस पाटील बीडवागले म्हणून काम करतो. अरे वा. मला 2 मुलं आहेत आणि बायको एकच आहे. सांगायला पाहिजे ना 2 आणि शाळा काही इथंच आपण शिकलो ते सांगायची गरज नाही आपल्याला. ओके मी ह्या शाळेत 1996 मधून आता सध्या फर्निचरचा माझा धंदा आहे. ओके, जबरदस्त. मी राहणार कुडूस आणि शाळा इथेच शिकलेलो आहे आणि मी नोकरीला आहे रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये माथाडी कामगार आहे. ओके. माझं नाव रुपेश तुकाराम पाटील. मी शिवाजीनगर कोडूस इथे राहतो. 2 मुलं, एक बायको आहे. जयजबूत ऑपरेटर म्हणून काम करतोय. वा. ओके ना. लक्ष्मण हेराचंद्र राजे आता बरं. गावातला राहणार सोडलेला आणि कुर्डूस हायस्कूलमध्ये शिक्षण झालं माझं. 10वी पर्यंत नापास झालो. 10वीला अरे त्यांचं शिकवलं सगळंच माहिती माहिती नसेल. माहिती होतं नापास झालं. 3 विषय गेले माझे. फॅमिली बॅकग्राऊंड मी सांगा. गोरेगावला राहतो. गोरेगावला कॅटेगरी डिस्ट्रीब्युटर मध्ये मॅनेजर आहे. अरे वा. मी गाड्या चालतात माझ्या तिकडे. डिस्ट्रीब्युटरला गाड्या चालतात. अरे 2 मुलं बायको त्यांचं पण सांगायचं मग किती मुलं आहेत? सांगितलेले आहेत तसे मला पण एक आणि 3 मुली आणि 1 मुलगा. मी उल्हास शिवाजी ठाकूर, राहणार आले की मी जय दगडू मध्ये काम करतो. वा. छान. चला. माझं नाव डॉक्टर यशवंत पाटील, राहणार आवेटीमध्ये. सध्या वळणमध्ये ONGC मध्ये काम करतो, स्कॅफोल्डिंग म्हणून. वा वा. 2 मुलं आहेत. छान. बटन बंद करतो. माझं नाव स्वाती रामचंद्र मांजणकर. शाळेत पण माझं हेच नाव होतं. आता पण सध्या मी तेच नाव लावते. अच्छा. बरं. कामावर सांगा. कामावर मी तुझा आवाज त्याच्यात जातो. असं काय. मी विराट नाला सुपाराला असते. हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स. वा. छान. शाळेचं नाव जैमिनी जनार्दन शेळके. आता माझं नाव चेंज झाले. स्मिता संतोष पाटील. मी नामदेवनगर इथे राहते. अच्छा. मी रिलायन्स कंपनीमध्ये लर्निंग सेंटरला काम करते. वा. छान. नाही ओळखलं त्याला मी तरी काय सांगते. माझं नाव सुनीता चंद्रकांत घरत. मी चोळ्याची. पण माझं लग्न झाल्याचं नाव सुनीता हृदयनाथ ठाकूर. मी घरातच असते. ओके. माझं लग्नानंतरचं नाव माधुरी मधुकर पाटील. मी हाऊसवाईफ आहे. प्लस मी पर्स बॅग्स बनवते आणि शेती पण सांभाळते. वा वा वा. प्लस मी उरणला पण केलेलं आहे. तिथे पण मला मिळालेलं आहे. एकदा गावातल्या तळ्यामध्ये पण केलेलं आहे. तिथे पण फर्स्ट मिळालं. आणि नंतर मी मालवणला चिवला बीचवर तिथे 3 किलोमीटर केले सी स्विमिंग. त्याच्यामध्ये माझा 4था नंबर आलेला आहे. बरं, आता तुम्हाला सांगितलं की या समुद्रात पोहून दाखवायचं. आता पोहू शकाल का तेवढा वेळ? नाही, कारण आता तेवढी प्रॅक्टिस नाहीये. त्यासाठी प्रॅक्टिस करायला लागते. अच्छा. ओके. माझं नाव आहे छाया पिळे. माझं सासऱ्याचं नाव आहे अर्पिता अनिकेत पाटील. मी घरीच असते पण थोडंसं पोस्टाची एजन्सी चालवते. ओके. ठाकूर. नवरेकडचं नाव नेहा नरेंद्र ठाकूर. आणि मी सिंगाण्यामध्ये कामाला आहे. ओके. शाळेतलं नाव आहे रसिका नथुराम म्हात्रे. आता माझं नाव आहे रसिका किरण कुमार जुईकर. माझं गाव आहे शहाबाद. राहायला मी अलिबागला आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा इंजिनियर आहे. दुसरी मुलगी आहे ती 8वीला आहे. आणि माझे मिस्टर रेव्हन्यू डिपार्टमेंटला आहेत जॉबला.
आणि मी स्वतः हेल्थ सेक्टरमध्ये काम करते. म्हणजे आर्मी रिटायर्ड लोकांचे एक हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यासोबत मी काम करते. तर तुम्हाला कोणाला हेल्थचा इश्यू असेल तर तुम्ही मला भेटू शकता. जसं आता बाकीच्यांनी सांगितलं की प्रत्येकजण आपल्या आपल्या फील्डमध्ये आहेत, तर आपला आता ओळख नव्हती एवढे दिवस, पण आता ओळख झालेली आहे. तर कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. काही डिसिजन घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता. त्यानंतर मला बोलायला तुम्ही तासभर थांबणार नाही. वा वा छान. माझं इकडचं नाव शौर्य प्रकाश बांदरकर आहे. सासरचं शौर्य प्रशांत म्हात्रे आहे. मी दिव्याला राहते आणि मी एका शाळेवर शिक्षिका आहे. वा छान. शाळेचं नाव सुगंधा रामचंद्र कर्वे आणि आताचं नाव सुगंधा शशिकुमार पाटील. मी सामरीला राहते. मला 2 मुलं आहेत. ओके चला. म्हात्रे. माझं सासरचं नाव संजना सचिन पाटील. मी हेमनगरला म्हणजे मला दिले, पण मी वर्लीला राहते. मी आदित्य बिर्ला शाळेच्या स्कूलवर काम करते. वा वा छान. पाटील आणि सासरचे नाव ज्योत्ना राजेंद्र म्हात्रे. मला 2 मुलं आहेत. शापूरला, मला शापूरला दिले. माझे मिस्टर इस्पातला आहेत कामाला आणि मी घरीच असते. ओके छान. बळीराम ठाकूर. सासरचे नाव साधना नरेश पाटील. मी शिवला राहतो. मला 3 मुलं आहेत आणि आमचा हे फाट्यावर भाजीचा धंदा आहे. अरे वा. कुर्डूस हायस्कूलमध्ये शिकत होते आणि प्रथम मी सर्व माझ्या विद्यार्थ्यांचं, माझ्या मित्रांचं अभिनंदन करते. वा छान. माझं आधीचं नाव आशा काशीनाथ घरत, आताचं नाव आशा जनार्दन शेळके. मी शिवला राहते. मी शेतीच करते. वा छान. गुड आफ्टरनून सर. आपले विद्यार्थी सर्व उपस्थित आहेत का? असं धडा शिकवते, कविता शिकवत आहे, ते तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी येईल. बघा, माणूस म्हणून जगून बघ हा कवितेचा टायटल आहे. माणूस म्हणून जन्माला आहेस तर माणूस म्हणून जगून बघ. माणुसकीच्या जगातला राहताना विचारी तू होऊन बघ. आज अपेक्षा असतील तेव्हा जिद्द थोडी ठेवून बघ. श्रीमंत मात्र गर्व अभिमान थोडा सोडून बघ. हे आपल्या व्यवहारिक जीवनामधलं हे जे आहे ते आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये याचं खूप आपल्याला महत्व होणार आहे. अरे विद्यार्थी मला शिकवतात सर, असं शिकवतो विद्यार्थी सरळ अरे हे आपल्या व्यवहारिक जीवनामधला एक महत्वाचा भाग आहे. आता मी तुम्हाला माणूस म्हणून जगून बघ, तर तुम्ही ह्या कवितेचा थोडासा बोध आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये त्याचं घ्यायला पाहिजे. संकट यावी समयी थोडी कोण सोचू न बघ. स्वतःचा विचार न करता इतरांचाही विचार करू न बघ. आपण नेहमी माणूस हा आताच्या काळात स्वावलंबी झालेला आहे. तो स्वतःचा विचार हा नेहमी करतो, हा दुसऱ्याचा विचार कमी करतो. तर याच्यातून थोडा बोध घ्या की स्वतःचाच विचार न करता इतरांचाही विचार करून बघ. ऐका ना, संस्काराशी नाते जोडून बघ, पुस्तकांशी मैत्री करून बघ. आजकालच्या दुनियेत लोक पुस्तकं सोडून मोबाईल मध्ये जास्त लक्ष देतात. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, पुस्तकामध्ये जास्त लक्ष द्या. पुस्तकामधला ज्ञान जास्त घ्या. जाताना फक्त व्यवहाराची न राहता पैशाची नाद सोडून बघ. आजकाल जो पैशाच्या मागे लागलाय, तर पैसे हा एक आपल्या व्यवहाराचा भाग झाला. पण नातं हे महत्वाचं असतं, हे सर्वांनी त्याचं जाण असायला पाहिजे. जाताना फक्त व्यवहाराची न राहता पैशाची नाद सोडून बघ. कुटुंबाचा वापर आधार म्हणून बघ. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचा, आपली फॅमिली, आपली मुलं यांचा सुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळ करायला पाहिजे. त्यांचं नातं जपायला पाहिजे. जगताना फक्त व्यवहार न राहता पैशाची नाद सोडून बघ. कुटुंबाचा आधार बनून बघ. स्वतःची
ऐका ना, स्वतःची कुवत वाढवून तर मग जगाची संपर्क करून तर पाहिजे. आता माझ्या बहिणी सांगितलं तुम्हाला की स्वतःची कुवत आपण वाढवायची असतो. दिसत नाही तुम्ही अभ्यासात लक्ष ठेवा विचारलं तर मी एक आता प्रश्न विचारतो, कोणी सांगते बघूया. आता मी सांगतो, संकट समयी थोडी ऐका, संकट समयी थोडी टिंबटिंबा सोसू न बघ. आम्हाला काय माहिती अजिबात लक्ष नाही अभ्यासात. लक्ष नाही. लक्ष ठेवा, आताच्या पिढीमध्ये जो पाठी बसतो ना तोच पहिला विद्यार्थी. नाही वाचन नाही जमत काय अरे दिसते मला पिटी कुठला हे झाला ना आपला पिटी मला तुमचा अभ्यासात पडला लक्ष नाही. अभ्यासात लक्ष नाही, बिलकुल लक्ष नाही अभ्यासात. चॉकलेट दिलं मला. एक बाकी
थोडा पुढे हे नाही डोल्याचं सोडलं ते जात होतं त्या आलाच नाही तिकडे खाली गेलो असतो बोलतो मी खाली गेलो असतो आपोआप आवाज व्हिडिओ बनवतो ना सांगू नका तुम्ही पडले व्हिडिओ बनवा तुम्ही एवढा लांब का राहिला जवळ जा ना मग तुला तुम्ही गाव पकडायला आले नको बिचारा एकुलता एक नवरा आहे पकडत नाही चांगलं आहे $3 लावलं काय त्याला मुंडवाल बांधले त्याला आता तिकडे नाही जायचं तिकडे नको जाऊ इथे समोर या त्या साईडला ना इकडे समोर जा आउट झाला हा नंदकुमार होता आम्हाला पकड दिसते मग तो प्रवीण भेटला तो आमच्या वर्गात भाकर वाटला चल घरी खुर्ची पाहिजे होते ना मग सांगा छान मी कधी गेली नाही ना आईची मामी लागली
खुशी आणि मध्ये सोबत मी राहणार ग राणी तू आवाज दे गाडी सुटली शिट्टी बाजार रे पदार रे गेला नवर पुरी जरा जपून दांडा धर पुरी जरा जपून बघ तिने काय शोधलंय बरं तिकडं बघाव ना तर रोड तिकडे आवाज आला बायको